नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार इयत्ता 7वीचा प्रॅक्टिस सेट 3. ड्रॉ ट्रायंगल विथ द मेजर गिवन बिलो. फर्स्ट क्वेश्चन, इन ट्रायंगल MAT लेंथ MA is equal to 5.2 cm, मेजरमेंट ऑफ अँगल 80 डिग्री अँड लेंथ ऑफ 86 सेंटीमीटर. याच्यामध्ये आपल्याला आता अगोदर काय करायचं आहे विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला रफ फिगर ड्रॉ करून घ्यायची आहे. आता आपल्याला इथे MA किती दिलेला आहे 5.2, ए अँगल किती दिलेला आहे 80 डिग्री आणि 86 सेंटीमीटर. मग आता आपण काय करू, 80 आहे हा 6 सेंटीमीटर आपण अंदाजे ड्रॉ करून घेऊ. ओके, ही रफ फिगर आहे. तुम्हाला याच्यामध्ये मेजरमेंट ॲक्युरेट नाही काढायची, फक्त समजण्यासाठी एक ड्रॉ करायची. किती ही 6 सेंटीमीटर, 6 सेंटीमीटर ए आणि टी. आलं लक्षात. याच्यानंतर तुम्हाला हे किती दिलेलं आहे, हे किती दिलेलं आहे 80 डिग्री. 80 डिग्री 90 एक्झॅक्ट परपेंडिक्युलर असतो तर 80 असा येणार आहे आपला, बरोबर. 80 डिग्री ए 80 डिग्री 2 पॉईंट झाले आपले. 80 झाला 6 सेंटीमीटर आणि या अँगल ए झाला 80 डिग्री. हे दोन ड्रॉ केले आपण, बरोबर. नंतर MA, आता एपासून एमचं डिस्टन्स किती आहे, एमचं डिस्टन्स आहे तुमचं 5.2 सेंटीमीटर. ओके, 5.2 सेंटीमीटर. हे 5.2 सेंटीमीटर झालं तुमचं. नंतर इथे तुम्हाला राउंडरच्या साहाय्याने आर्क मारून तुम्हाला हे करायचं आहे. नंतर हा ट्रायंगल काय करायचा आहे तुम्हाला कंप्लीट करायचा आहे. ओके, आता आपण फेअर फिगर ड्रॉ केली. याला रफ फिगर नाव देऊन देऊ, रफ फिगर. ओके, आता फेअर फिगरमध्ये आपल्याला काय करायचं आहे, पहिले 6 सेंटीमीटरचं काय 80 काढून घ्यायचं आहे, ड्रॉ करून घ्यायचं आहे. 6 सेंटीमीटर 0पासून स्टार्ट करायचं आहे पॉईंट. हे बघा 6 फूट आहे. इथे एक पॉईंट देऊन घ्या, बरोबर. 6 पाशी दिला, इथं 0पाशी एक पॉईंट देऊन घ्या, दिला. नंतर इथून इथपर्यंत काय करायचं, आपल्याला एक लाईन ड्रॉ करायची आहे. झाली 6 पर्यंत. ओके, नेक्स्ट आपल्याला काय करायचं आहे, हिला नाव काय द्यायचं आहे AT. ती किती आहे 6 सेंटीमीटर, 6 सेंटीमीटर. ओके, नंतर तुम्हाला ए किती अँगल सांगितलं, ए किती डिग्री आहे 80 डिग्री. हे आहे 80 डिग्री. आता हा पॉईंट आहे, हा कंप्लीट इथे एच्या ह्या पॉईंटवर आला पाहिजे आणि ही लाईन या लाईनला मॅच झाली पाहिजे. असं आपल्याला प्रोटेक्टर ठेवायचं आहे. ओके, प्रोटेक्टर ठेवलं आपण व्यवस्थित. नंतर 80 डिग्री आपल्याला 80 कुठं आहे, 0, 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80 पॉईंट ही बघा इथे. ओके, ही लाईन अशी एक्सटेंड करत द्यायची इथे बघा, इथून एक्सटेंड करत जाऊन इथे 80 डिग्री होते, बरोबर. आता मी इथे पॉईंट दिल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, इथे लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे. आपण ही लाईन ड्रॉ केली, आपल्याला इथं काय भेटलं, काय ड्रॉ केलं आपण 80 डिग्री, ए अँगल 80 डिग्री. पण आपल्याला MAचं डिस्टन्स माहिती आहे किती, इथे 5.2 सेंटीमीटर. आपण काय करणार, स्केलच्या साहाय्याने 5.2 सेंटीमीटर इथे आपण हे मेजरमेंट घेऊन गेला. ओके, 5.2 घेतला, दिसतं एक्झॅक्ट. ओके, नंतर इथे पॉईंट हे ठेवून घ्यायचं. नंतर इकडे आर्क आपण मारून घ्यायचा आहे. आर्क मारल्यानंतर आपल्याला हा पॉईंट भेटला. इथं नाव काय आहे एम पॉईंट भेटला. पण आपल्याला ड्रॉ काय करायला लावलेला, आपल्याला MA भेटला, तो किती 5.2 सेंटीमीटर.
5.2 सेंटीमीटर. हे झालं आपलं. आता या तिन्ही गोष्टी पण आपल्या कंप्लीट झाल्या. MA झाला 5.2 सेंटीमीटर, अँगल A झाला 80 डिग्री आणि 80 पण लेंथ 80 पण 6 सेंटीमीटर झाली. पण आपल्याला कन्स्ट्रक्ट काय करायला लावलं आहे, ट्रँगल. पण हा ट्रँगल दिसतोय का, नाही. मग तुम्हाला काय करायला, M आणि T, MAT हा ट्रँगल, हे काय करावं लागेल, हे पॉईंट इथून तर तुम्हाला हा पॉईंट इथे काय करावं लागेल, कनेक्ट करावं लागणार. हा झाला तुमचा ट्रँगल कन्स्ट्रक्ट. आणि आता ही लाईन तुमची एक्स्ट्रा झालेली आहे, हिला काय करायची, पुढे थोडंसं अजून एक्सटेंड करून घ्या. ओके. आणि तिला इथे एक्स पॉईंट नाव देऊन घ्या. ओके. नाही दिलं तरी चालेल नाव, कारण तुम्हाला इथपर्यंत फिगर इम्पॉर्टंट आहे. ओके. ही तुमची पूर्ण फिगर फेअर डायग्राम ड्रॉ झालेली आहे. त्याला तर मग नेक्स्ट क्वेश्चन बघूया. नेक्स्ट क्वेश्चन आहे, इन ट्रँगल NTS मेजरमेंट ऑफ अँगल T इज इक्वल टू 40 डिग्री, लेंथ NT इज इक्वल टू TS इज इक्वल टू 5 सेंटीमीटर. हे दोन्ही लेंथ काय आहे, तुमच्या 5 सेंटीमीटर आहे. हे लक्षात ठेवायचं आहे. मग आपण आता अगोदर काय करणार आहे, रफ फिगर ड्रॉ करून घेणार आहे. रफ फिगरमध्ये काय करायचं आहे आपल्याला, TS किती आहे, 5 सेंटीमीटर. मग इथं 5 सेंटीमीटर आपण ड्रॉ करून घेऊया. रफ फिगरमध्ये 5 आलं पाहिजेत असं काय नाही, फक्त तुम्हाला समजण्यासाठी हे करायचं असतं. ओके. TS इक्वल टू 5 सेंटीमीटर. नेक्स्ट काय आहे तुमचं, TS झाल्यावर तुमचं अँगल किती, 40 डिग्री. 40 डिग्री टी अँगल किती दिलेला आहे, 40 डिग्री. मग 40 डिग्री ड्रॉ करून घ्यायचा इकडे, 40 डिग्री. ओके. नंतर हे तुम्हाला इथं एक चार्ट मारायचा आहे, तो कितीचा असेल तुमचा, 5 सेंटीमीटरचा, बरोबर. असा तो आपल्याला इथून कनेक्ट करून घ्यायचा आहे. ओके. ते झाल्यानंतर त्या पॉईंटला नाव काय द्यायचं आहे आपल्याला, N हे नाव द्यायचं आहे. आणि N किती डिस्टन्सवर आहे आपला, 5 सेंटीमीटरवर, बरोबर. 5 सेंटीमीटरवर असल्यामुळे हे झाली आपली रफ फिगर. रफ फिगर इथं नाव तुम्हाला देऊन घ्यायचे आहे. रफ फिगर नाव दिल्यानंतर मला आता फेअर फिगर याच्यावरून ड्रॉ करायचं. तर फेअर फिगर ड्रॉ करताना आता आपण TS किती होता इथे आपला, 5 सेंटीमीटर. मग इथून 5 सेंटीमीटर इथे एक डॉट देऊन घ्या तुम्ही, 0वर डॉट देऊन घेतलेला आहे. नंतर नेक्स्ट डॉट किती घेणार आहे, 5वर. ओके. इथे 5वर घेतल्यानंतर इथे एक लाईन ड्रॉ आपण व्यवस्थित करून घ्यायची आहे. हे बघा, 5 पासून 0. ओके. पॉईंट घेतला, याला पॉईंटला नाव काय द्यायचं आहे तुम्हाला, TS. हे किती आहे, 5 सेंटीमीटर. 5 सेंटीमीटर झालं. नंतर तुम्हाला हे अँगल T किती काढायला लावलेला आहे, ड्रॉ करायला लावला. अँगल T हा तुमचा 40 डिग्री. मग 40 डिग्री आपला कुठे येणार आहे, इथे ठेवायचं एक्झॅक्ट. ओके. पॉईंटवर एक्झॅक्ट ठेवल्यानंतर T पॉईंटवर इथं 40, 0, 10, 20, 30, 40. हे बघा, इथे ही लाईन एक्सटेंड कुठपर्यंत होती, इथपर्यंत. इथं 40च्या इथे डॉट देऊन घ्यायचा आहे. नंतर ही लाईन आपण काय करायची, कनेक्ट करून घ्यायची आहे. ओके. T पॉईंटपासून लाईन ड्रॉ केली. ओके. लाईन ड्रॉ केल्यानंतर आपल्याला किती सांगितलेलं आहे, TS किती सांगितलेलं आहे, 5 सेंटीमीटर. ही T पहिल्यांदा इथे लिहून घ्या, 40 डिग्री. आता आपल्याला NT किती आहे आपला, NT आपला 5 सेंटीमीटर. आपण कंपासमध्ये राऊंडरमध्ये किती, 5 सेंटीमीटर हे मेजरमेंट घ्यायचं आहे. इथून पण घेऊ शकता तुम्ही, कारण हे 5 सेंटीमीटरचं आहे. ओके. इथून हे 5 सेंटीमीटरचं तुम्ही डिस्टन्स घेऊन घ्यायचं आहे. ओके. हे बघा, एक्झॅक्ट 5 सेंटीमीटर आहे. घेतल्यानंतर इथे पण तुम्हाला सेरो पण दाखवून देतो. हे बघा, 5 सेंटीमीटर आहे. सॉरी, डिस्टन्स व्हॅरी झालं माझ्याकडून, 5 सेंटीमीटर. बघा, 5 सेंटीमीटर झालं. नंतर इथं एक आर्क तुम्हाला ड्रॉ करायचा. आर्क ड्रॉ केल्यानंतर तिथे नाव काय द्यायचं आहे तुम्हाला, इथे तुम्हाला N हे नाव द्यायचं आहे. ओके. N नाव दिल्यानंतर इथे Nची लेंथ किती तुमची, 5 सेंटीमीटर.
एन टी किती 5 सेंटीमीटर, टी एस 5 सेंटीमीटर आणि टी डिग्री किती 40 डिग्री झालं. नंतर हा ट्रायंगल एन टी एस म्हणून आपण काय करणार आहे, इथे कनेक्ट हा पॉईंट इथे करून घेणार आहोत. झाली ही फिगर ड्रॉ. इथे तुम्ही एक्सटेंड करून इथे एक्स नाव देऊन टाका, नाही दिले तरी चालेल, पण हा रे काढायला विसरायचा नाही, रे काढावाच लागतो. ओके. नंतर आता ही झाला आपण सेकंड क्वेश्चन. याला फेअर फिगर म्हणून नाव देऊन टाका, फेअर फिगर. नंतर नेक्स्ट थर्ड क्वेश्चन आहे, इन ट्रायंगल एफ यू एन लेंथ एफ यू 5 सेंटीमीटर, लेंथ यू एन 4.6 सेंटीमीटर अँड लेंथ एम अँगल यू 110 डिग्री. ओके. आता मग इथे आपण काय केलं, यू एन हा आपण काय घेतला आहे, बेस घेतलेला आहे, बरोबर, 4.6 सेंटीमीटर यू एन. नंतर यू किती केलं, किती डिग्री केलेला आहे आपण, 110 केला आहे. नंतर यू एन एफ यू किती 5 सेंटीमीटर ड्रॉ केलेला आहे. ओके. तुम्हाला अजून एक पॉईंट सांगतो. तुम्हाला वाटत असेल इथं 5 सेंटीमीटर घ्यायचं, इथे 5 सेंटीमीटर आणि इथं 4.6 तरीही चालते, काही प्रॉब्लेम नाही. फक्त हा यू अँगल तुमचा काय होतो, चेंज होत असतो. बाकी या फिगरमध्ये काही चेंजेस होत नाही. आलं लक्षात. तुम्ही बेस वेगळा करू शकता किंवा हा बेस करू शकता, एफ यू बेस करू शकता किंवा यू एन बेस करू शकता, काहीच प्रॉब्लेम नाही, फिगर रॉंग होत नाही तुमची. ओके. आता यू एन किती आपला 4.6 आहे 4.6 4 नंतर 6 लाईन्स. ओके. 4.6 झाला आहे. नंतर याला नाव द्यायचं आहे आपल्याला यू एन 4.6 सेंटीमीटर. 4.6 सेंटीमीटर दिलं. आपल्याला डिग्री किती काढायची, यूची डिग्री किती दिलेली आहे, 110. ओके. 110 कुठे येईल आपलं, ते आपण व्यवस्थित खेळ ठेवून द्या. प्रोटेक्टर ठेवल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, 0 पासून इथे किती आले 110, 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90, 100, 110. इथे या पॉईंट आपल्याला इथे डॉट देऊन घ्यायचा आहे. नंतर तो डॉट आपल्याला इथे स्केलच्या साहाय्याने कनेक्ट करून घ्यायचा आहे. ओके. केल्यानंतर इथे ॲरो काढून घ्यायचा आहे. आता इथे काय करायचं आहे आपल्याला, किती सेंटीमीटरची ही आपली रफ फिगरमध्ये 5 सेंटीमीटर काय एफ यू. आपण एफ यू किती घेणार आहे, 5 सेंटीमीटर. हे बघा इथून इथपर्यंत 5 सेंटीमीटर. मग इथून आपण काय करायचं, 5 सेंटीमीटरचा छाप मारायचा. नंतर इथून आपल्याला काय करायचं आहे, कनेक्ट करून याला इथे नाव देऊन घेऊ आपण. काय नाव द्यायचं आहे, एफ. तो किती आहे, 5 सेंटीमीटर. 5 सेंटीमीटर. आलं लक्षात. आणि हे पॉईंट आपल्याला इथून कनेक्ट करून घ्यायचं आहे. आपला ट्रायंगल कन्स्ट्रक्ट झालेला आहे. झाला आपला तिसरा क्वेश्चन सॉल्व. ते ह्या पॉईंटचं नाव एक्स देऊन टाकायचं आहे. मी चॅनलवर नवीन असाल प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका. चला तर मग नेक्स्ट क्वेश्चन बघूया. 4th नंबरचा. इन ट्रायंगल PRS लेंथ RS इज इक्वल टू 5.5 सेंटीमीटर, लेंथ RP इज 4.42 सेंटीमीटर आणि अँगल R इज इक्वल टू 90 डिग्री. इथे रफ फिगर नाव द्यायला विसरू नका, नाही तर ते चेक करणार असते स्टाफ मेंबर, त्यांना कळणार नाही रफ फिगर कोणती आणि फेअर फिगर. इथं फेअर फिगर पण नाव लिहून घ्या, फेअर फिगर. ओके. रफ फिगर आणि फेअर फिगर. आता क्वेश्चन याच्यामध्ये आपल्याला लेंथ RS किती घेतली, 5.5 सेंटीमीटर रफ फिगरमध्ये. RP किती घेतलेली आपण, 4.2 सेंटीमीटर आणि अँगल R किती घ्यायचं आहे आपल्याला, 90 डिग्री. या फिगरला आपण नाव देऊन घ्यायचं आहे रफ फिगर. आणि फेअर फिगर आपल्याला इथे ड्रॉ करायचे आहे. ओके. फेअर फिगर. तर फेअर फिगर ड्रॉ करताना आपल्याला बेस किती घ्यायचा आहे, 5.5 सेंटीमीटर. मग आपण 5.5 सेंटीमीटर पहिल्यांदा बेस घेऊन घेऊ. हे बघा इथं 5.5. ओके. आणि इथे हा 0 पॉईंट. इथून इथपर्यंत आपल्याला काय स्केलने लाईन ड्रॉ करायची आहे.
5.5 सेंटीमीटरची हिला नाव देऊन घ्यायचं आहे RS 5.5 सेंटीमीटर. पॉईंट थोडा डार्क काढा. ओके. नंतर तुम्हाला आर अँगल किती सांगितलेला आहे 90 डिग्री. 90 डिग्री ड्रॉ करून घ्यायचं आहे तुम्हाला. आर 90 डिग्री ड्रॉ करून घ्यायचं आहे. जर 90 डिग्री इथे तर 90 डिग्री पशी इथं डॉट देऊन घ्यायचा आहे. डॉट दिल्यानंतर तुम्ही लाईन ड्रॉ करून घ्या. लाईन ड्रॉ केली. ओके. ड्रॉ केल्यानंतर इथे एरो काढायला विसरायचं. नंतर हे झाल्यानंतर तुम्हाला काय सांगितलेलं आहे आर इज किती 4.2 सेंटीमीटर. मग इथे 4.2 कुठे येईल 4 नंतर 2 लाईन्स इथे बरोबर. इथे आणि इकडे 0 पॉईंट झालं. हे चूज केल्यानंतर इथून आपल्याला काय करायचं आहे आर्क ड्रॉ करायचा. आर्क ड्रॉ केल्यानंतर इथं आपल्याला हे पॉईंटला नाव द्यायचं आहे पी. पॉईंटला नाव दिलं ती किती सेंटीमीटर काढली पी. आर किती सेंटीमीटर काढलं आपण 4.2 त्याची लेंथ आहे. ती मेजरमेंट लिहायला विसरायचं नाही. त्यानंतर इथे आपल्याला ट्रायंगल कन्स्ट्रक्ट जातो आहे आपला. मग आपण हा काय ट्रायंगल कन्स्ट्रक्ट करून घ्यायचा आहे. ओके. झालं. आता PRS झालं. इथे याला 90 डिग्री नाव राहिलं आपलं 90 डिग्री. आणि इथे पॉईंटला इथे एक रेला नाव देऊन घ्यायचं आहे. ही आपली झाली फेअर फिगर. ओके. मला व्हिडिओ आवडले असेल प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि चॅनलला व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका. थँक्यू. बाय.